दोन बिझनेस आहेत हे जे मराठी मुलींनी सुरू केले, ते पण दिव्यामध्ये. एक आहे मोमोचा व्यवसाय. तुम्हाला अडचणी नाही काय ते? मग आता येतात तुम्ही व्हिडिओ नाही करत की मला ही अडचण आली आहे? ऍक्च्युली अडचण सांगणं खूप वेगळं गोष्ट असते आणि अडचणीवरती फेस करणं खूप वेगळं. आणि दुसरा आहे तंदुरी वडापाव. घरी एकदा ट्राय केलं गणपतीतून प्रसादी म्हणून सगळ्यांना, तर आवडला, रिस्पॉन्स छान भेटला. आणि नंतर मग नवरात्रीतून 9 दिवस मी स्टॉल लावलेला. ओके, तो कुठे होता स्टॉल? चिपळूणला, सावर्डीला. आणि या मुली स्वतःच्या हिमतीवर स्वतः दिव्यामध्ये उतरत आहेत. मित्रांनो, आजचा एपिसोड स्पेशल असणार आहे कारण मराठी मुली रस्त्यावर उतरल्यात, ते पण बिझनेस करण्यासाठी. आणि दोन बिझनेस आहेत हे जे मराठी मुलींनी सुरू केले, ते पण दिव्यामध्ये. अशा फेमस आणि टेस्टी ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. एक आहे मोमोचा व्यवसाय आणि दुसरा आहे तंदुरी वडापाव. आणि या मुली स्वतःच्या हिमतीवर स्वतः दिव्यामध्ये उतरत आहेत, तर त्यांना तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिल्या स्टॉलवर मी पोहोचलोय. माझ्या उजव्या बाजूला इथे आहे दातिली तलाव आणि दातिली तलावच्या अपोजिटला रावडी मोमोचा स्टॉल आहे. वसंत मेक्स म्हणून यांचं हे शॉप आहे, त्याच्यामध्ये ते रावडी मोमोजचं फ्रँचायझी घेतलं आणि तिथे ते मोमोजचा व्यवसाय करतायत. माझं नाव आहे दिव्या सुदेश नेरुळकर, फाउंडर ऑफ वसंत मेक्स. वसंत मेक्स. हां. तुम्ही काय करायचं? हा बिझनेस कधी चालू केला आधी? बिझनेस करून 6 महिने झालेले आहेत. मी जॉबसुद्धा करते आणि बिझनेससुद्धा करते. जॉब करून नंतर बिझनेस. याचं टायमिंग काय असतं इथलं? इथलं टायमिंग आहे 5 ते 10:30. संध्याकाळी 5 ते 10:30. मग 5 वाजेपर्यंत इथे पोहोचता जॉबवरून? हो, मी ना 7-1 वाजेपर्यंत जॉब 6 वाजता सुटते, 7-1 वाजेपर्यंत पोहोचते. पण माझ्या अगोदर माझी बहीण सगळं हँडल करते, म्हणजे सेटअप लावण्यापासून ते 8 वाजेपर्यंत ती सगळंच हँडल करते. मग मला काय एवढं टेन्शन नसतं. 8च्या नंतर मी येते, मी चालू करते. ती काय करते म्हणजे? ती कॉलेजला जाते, ती मास मीडिया करते. मास मीडियाच्या 3rd इयरला आहे ती आता. ओके, म्हणजे ती कॉलेज करून नंतर मग संध्याकाळी चालू करते, त्यानंतर येऊन मग तुम्ही सगळं बघता? हां, मग मी आले की मी बघते. ओके. हे रावडी मोमोची फ्रँचायझी घेतली का तुम्ही? हो. आणि कसा एक्सपिरियन्स कसा आहे म्हणजे? आता दिव्यात फर्स्ट मोमोजचं शॉप आम्हीच टाकलं आहे. तर त्याच्यावर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आला होता. म्हणजे दिव्यातले लोक खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत. बघायला गेलं तर मराठी माणूस, मराठी मुलगी, मराठीला इतकं सपोर्ट केला ना त्या लोकांनी. माझ्या आता 2-3 व्हिडिओज होते काय, पण आपल्या लोकांवरती खूप सपोर्ट आहे. खूप सपोर्ट त्यांनी केला आहे माझ्यावरती, अजूनही करतायत. अपेक्षा आहे की अजूनही करतील माझ्यावरती. असा त्यांचा सपोर्ट राहिला तर मी अजून पुढे जात जाईल. अजून काहीतरी वेगळा करायचा ट्राय करत राहील. ओके. पण मी असं ऐकलं की मराठी मुलींना किंवा मुलांना सपोर्ट नाही करत. खूप अशा व्हिडिओ व्हायरल होतात ज्याच्यामध्ये मराठी मुलींना सपोर्ट नाही करत, त्या रस्त्यावर आक्रोश करतात. हां, तसं बघायला लागलं तर थोड्याशा तर अडचणी येणारच. कारण की आत्ता मराठी माणूस जागा झालाय. आत्ता मराठी माणसाला हे आलंय की आपण पण काहीतरी केलं पाहिजे, आपण पण स्वतःचा व्यवसाय. तुम्हाला अडचणी नाही काय ते? मग आता येतात. तुम्ही व्हिडिओ नाही करत की मला ही अडचण आली आहे? ऍक्च्युली अडचण सांगणं खूप वेगळं गोष्ट असते आणि अडचणीवरती फेस करणं खूप वेगळं. अडचण म्हणजे काय माहितीये का? आता आम्ही मुली आहोत, मी आणि माझी बहीणच असते. मी आणि माझी बहीणच असते. तर त्याच्यामुळे रात्रभर मुलांचा त्रास हा आम्हाला खूप खूप प्रमाणात होतो. की वाईट नजऱ्या लोकांचे, मग ड्रिंक करून माणसं येतात ना, तर त्यांच्यासोबतचे माझे खूप वाईट अनुभव आहेत. पण तशीच जर 70% चांगली लोक तर 30% वाईट लोक असणारच. तर सगळा पण आपण किती सांगणार ना वाईट? आपण चांगलं घ्यायचं, वाईट सोडायचं. हां, चांगलं घ्यायचं, वाईट सोडायचं. जास्त असं दाखवून आपल्याला बिग बॉस मध्ये तेच. आणि ते एक सिंपती कार्ड मला प्ले नाही करायचं आहे, कारण की मग ते हेच बोलतील, मुलगी आहे सिंपती घेते, सिंपती घेते. हां, वुमन कार्ड, विक्टिम कार्ड ते नाही प्ले करायचं. आपण करतोय, आपण वाईट किती सांगणार ना लोकांना? बरोबर. जे पण करू ते आपण स्वतःच करू स्वतःच्या हिमतीवर. ओके. कोणते मोमोज कोणते आहेत? आपल्याकडे खूप सारे व्हेरायटीज आहेत. चिकनमध्ये व्हेरायटीज आहेत, व्हेजमध्ये व्हेरायटीज आहेत. गाव कोणतं तुमचं? माझं गाव कुडाळमध्ये वालावल. ओके, कुडाळमध्ये. म्हणजे कोकणातीला जातो मी पण. हो, कोकणाचीच मी. मालवणी चढू असे. व्हेजमध्ये व्हेरायटीज आहेत. व्हेज पेरी पेरी आहेत, पनीर पेरी पेरी आहेत, पनीर आहेत नॉर्मल. आपल्या इकडचे पिझ्झा फेमस मोमोज आहेत, पिझ्झा मोमोज ते फेमस आहेत. मग चिकनमध्ये सुद्धा व्हेरायटीज आहेत. चिकन मोमोज आहेत,
नॉर्मल चिकन आहेत, मग चिकन पेरी पेरी, चिकन टिक्का आणि चिकन चीज म्हणजे किती प्रकारचे आहेत मोमोज? असे आमच्याकडे टोटल 9 प्रकारचे मोमोज आहेत. मग त्याच्यामध्येच तुम्हाला कुरकुरे मोमोज पण भेटतील. प्लस आमच्याकडे आहे ना, आम्ही बर्गर पण ठेवतो. आम्ही स्पेशालिटी बोलू शकशाल तुम्ही बर्गर की. बर्गर आहे का? हो, बर्गर पण असतो, खूप छान असतो पण. आणि सगळ्यात जास्त म्हणजे बेस्ट सेलर मोमोज कोणते आहेत त्याच्यामधले? बेस्ट सेलर बोलायला गेलं तर कुरकुरे. हां, कुरकुरे, व्हेज ते. कुरकुरे हे खूप जातात आमच्याकडे. व्हेज हां. कुरकुरे कारण की ते थोडे क्रिस्पी पण असतात, टेस्ट पण लागते लोकांना खायला. ते ओके. बेस्ट आणि सेलर. बर्गर वगैरे? बर्गर वगैरे व्हेज बर्गर खूप जातो कारण की आमचे जे पण सॉसेस आम्ही बनवतो ना, सगळे होममेड सॉसेस तुम्हीच बनवतो. बनवता? हां, रेडीमेड नसतात? रेडीमेड काहीच नसतं. मग ते सगळं होममेड असल्यामुळे त्यांना लोकांना टेस्ट आवडते Right. सॉसेसची. मला लोकेशन सांगा एक्झॅक्टली, म्हणजे आपल्या व्ह्युअर्सना की एक्झॅक्टली इथे यायचं असेल तर कसं यायचं? दिवा ईस्ट, दातिवली तलावाच्या एकदम समोर. तुम्हाला YouTube केक्स दिसेल, YouTube केकच्या खाली. हे माझ्यासाठी एक कुरकुरे मोमोज बनवा एक प्लेट. चालेल चालेल. मी दिव्याला राहत असल्यामुळे मी इथे फ्रिक्वेंटली येते आणि मला इथे मोमोज खूप आवडतात, खूप छान आहेत. खूप छान टेस्ट आहे मित्रांनो. अशा मेहनती लोकांना नक्की सपोर्ट करा. आणि दातिवली तलाव आहे त्याच्या समोरचं हे रावडी मोमोज कॅफे आहे, वसंत मेक्स म्हणून. त्याच्या ताईच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा. मित्रांनो, दिव्यामध्ये मी सेकंड स्टॉलवर आलो आहे आणि हा बिझनेससुद्धा एका मुलीने स्टार्ट केला आहे. मेघा आपटे नावाच्या मुलीने हा व्यवसाय चालू केला आहे आणि व्यवसायाचं नाव आहे तंदुरी अफेअर्स. दिवा आगासन रोडला आहे मी. माझ्या समोर आहे तिथे SMG स्कूल आणि SMG स्कूलच्या अपोजिट साईडला आहे तंदुरी अफेअर्स. तिने पंधरा ठाण्याला चालू केला होता तंदुरी वडापाव, परंतु गॅसची टंचाई निर्माण झाली, त्यामुळे तिकडं व्यवसाय करणं खूप कठीण झालं. त्यानंतर मग तिने इथे सुरू केला आहे आणि इथे खूप छान रिस्पॉन्स येतो आहे दिवेकरांकडून. आणि ही टेस्टसुद्धा कशी आहे ती आपण या व्लॉगमध्ये टेस्ट करणार आहोत. सो चला बघूया. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव काय सांगा पहिल्यांदा? मेघा उगटे. मेघा ओके. हो. तुम्ही कधीपासून हा व्यवसाय कधीपासून चालू केला? ठाण्याला मी जानेवारीपासून स्टार्टिंग केलं आहे आणि इथे मी माझी सेकंड ब्रँच आहे. ओके. फर्स्ट ब्रँच ठाण्याला चालू केली. सेम आहे की वडापावचं आहे? सेम सेम सेम. वडापावची चालू केली. वडापावचंच आहे. आता चालू आहे की तिकडे? आता गॅसमुळे थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे तिकडे बंद आहे. आता इथे सध्या चालू आहे. म्हणजे गॅसचा प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्ही इकडे चालू केलं का? हां. ओके. सो काय स्पेशल काय आहे तुमच्याकडे? स्पेशल म्हणजे तंदुरी वडापाव आणि चीज क्रिस्पी वडापाव.
ओके, 2 टाईपचे वडापाव हो. आहे. नाही, 3 टाईप आहेत. तंदुरी- नॉर्मल वडापाव पण आहे का? नाही, नॉर्मल सध्या नाही ठेवलं, म्हणजे नॉर्मल ठेवतच नाही. फक्त तंदुरी वडापाव, तंदुरी चीज आणि चीज क्रिस्पी वडापाव. ओके. आणि कसं कन्सेप्ट कशी झाली की तुम्ही हाच व्यवसाय करायचा म्हणजे म्हणजे आधीपासूनच होतं काहीतरी शिकायचं. तर एकदा ट्राय केलं घरी आणि नंतर मग नवरात्रीतून 9 दिवस ट्राय केलं, स्टॉल टाकलेला. तर तिथे मला कॉन्फिडन्स आला की मी करू शकते असं. आणि शिकलात कुठे? कसं ऑनलाईन बघून शिकलात का? ऑनलाईन बघितलं आणि शिकले आणि घरी एकदा ट्राय केलं गणपतीतून प्रसादी म्हणून सगळ्यांना. तर आवडला, रिस्पॉन्स छान भेटला आणि नंतर मग नवरात्रीतून 9 दिवस मी स्टॉल लावलेला. ओके. तो कुठे होता स्टॉल? चिपळूणला, सावर्डे. काही रिस्पॉन्स कसा आहे इकडे जेवायला? रिस्पॉन्स छान आहे, म्हणजे पब्लिकला आवडतं. डेली पब्लिक येतं. आम्ही गर्दी बघितली. गर्दी असते, फक्त आम्हालाच थोडं लेट होतं. बस किती वाजता चालू, किती वाजता होतं? 5:30 वाजता. संध्याकाळी 5:30 ते रात्री 10 नाही, 11, 11:30 वाजेपर्यंत असतो. चालू. ओके. मग तयारी वगैरे कसं करता? तुम्हाला कोण हेल्प करतं फॅमिलीमध्ये? तयारी फॅमिलीमध्ये आई असते, बहीण वगैरे. ही कामावरून जॉब सुटला की येते इथे. कोण? ही माझी छोटी बहीण आहे. जॉब कोण करतं? ही जॉब करते, तर ती जॉबवरून घरी येताना इथे येते. ओके. तर रात्री 12 वाजेपर्यंत असते सगळं आवडतं. आणि काय प्रॉब्लेम्स काय येतात का आता सध्या गॅस शिवाय? म्हणजे गॅस हां, गॅसमुळे आम्ही चुलीवर ट्राय करतो आता, म्हणजे चुलीवरच करतो. तर स्टार्टिंगला 3 दिवसच फक्त गॅसवर केलं, नंतर मग गॅस प्रॉब्लेममुळे कंटिन्यू चुलीवरच हे करतो. आता इथे चुलीवरच करता का? आता इथे चुलीवरच करतो. आणि ह्या म्हशी एका वेळी किती होतात वडापाव इथे आता? 6 वडापाव एका वेळेला किती टाईम किती लागतो? आणि साईज कशी काय एवढी? म्हणजे काय त्याच्यामध्ये स्टफिंग वगैरे काय असतं? स्टफिंग वगैरे कोबी, गाजर, कॅप्सिकम आणि मका, या 4 भाज्या असतात. आणि बटाटा वगैरे आतमध्ये? हां, आणि वडा असतो. वडा असतो. आणि सॉसेस वगैरे असतात. सगळं म्हणजे बार्बिक्यू सॉसेस हो, वगैरे ते सगळं? बार्बिक्यू सॉसेस वगैरे. ओके, ठीक आहे. मला एक वडापाव द्या. देते. कोणता वाला? कोणता इथे जास्त तुमचा कोणता बेस्ट सेलर आहे? जास्त म्हणजे चीज क्रिस्पी आणि तंदुरी चीज जातो जास्त. तर हे वडापावची प्राईस किती आहे? प्राईस 30, तंदुरी वडापाव 30, तंदुरी चीज 40 आणि चीज क्रिस्पी 50. इथे जो तंदुरी वडापाव आहे हा तंदुरी चीज वडापाव प्राईस आहे 30 रुपीजपासून स्टार्ट आहे. 30 रुपीज तंदुरी वडापाव, चीज वडापाव 40 रुपये आणि दोन आहेत नेक्स्ट ना? मग 50 रुपये क्रिस्पी वडापाव. मगाशी स्टफिंग बघा पूर्ण भरलेलं आहे चीजने, कॉर्न्स वगैरे आहेत आणि खूप युनिक आहे, थोडं फ्युजन आहे. सो मी टेस्ट करून बघतो. टेस्ट आहे. मला बेसिक वडापाव आवडतो. मी फर्स्ट टाईम ट्राय केला, कारण मी या अगोदर कधीच तंदुरी वडापाव खाल्ला नाही, त्यामुळे त्याची बेस्ट टेस्ट कशी असते ती मला माहीत नाही. पण ज्यांना फ्युजन आवडतं ना त्यांच्यासाठी खूप छान आहे हे. मराठी मुली ह्या व्यवसायात उतरत आहेत, त्या व्यवसाय सुरू करत आहेत. त्यांनी त्यांचं काम केलं आहे, आता आपलं काम आहे त्यांना सपोर्ट करायचं. तर तुम्ही नक्कीच या दोन्ही स्टॉलवर व्हिजिट द्या. एक स्टॉल होता तो मोमोजचा दातिनी तलावाजवळ आणि दुसरा स्टॉल आहे SMG स्कूलच्या समोर तंदुरी अपियर्स. दोन्ही मराठी मुलींनी सुरू केलेला व्यवसाय आहे. कोकणातील या दोन्ही मराठी मुलींनी सुरू केलेला हा व्यवसाय आहे. या दोन्ही व्यवसायांना तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि अशाच ब्लॉगसाठी आपल्या मॅजिक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.